इकडे कांदा अशा प्रकारे भाजलेला आहे. तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इकडे आपण हे मीठ घालत आहोत. मीठ चवीनुसार वापरा. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला हळदी पावडर. तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का हळदी पावडर? हे सुद्धा मिक्स करून घ्या. त्यानंतर घालायचं आपल्याला हा पण घरगुती मसाला आहे आपला, जे आपण म्हणतो याला काळं वाटण, हे घालत आहोत. हे सुद्धा चवीनुसार घाला. आणि जर तुम्हाला हा मसाला वापरायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकताय.